मुख्यमंत्री व्हावेत का या प्रश्नावर सुनेत्रा पवारांनी एक सूचक विधान केलंय। आम्ही देवाला साकडं घातलंय, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर असं सुनेत्रा पवार म्हणालेले आहेत। आम्ही देवाचरणी सगळ्यांची इच्छा पूर्ण कर असं साकडं घातलेलं आहे। आम्ही जिथे जाईल तिथे लोकांचा प्रचंड चांगला पद्धतीने अनुभव आहे, कारण आम्ही जिथे जिथे जाते तिथे तिथे दादांनीच विकास केलाय असं सगळेजण लोक म्हणतायत। कारण मी भोर तालुक्यात जाते, वेल्हा तालुक्यात जाते, जिकडे ती जाईल तिथे वाड्या वस्त्यांवरती जो काही निधी मिळालेला आहे आजपर्यंत, जो काही विकास झालेला आहे तो दादांच्या मार्फत तिथल्या आमदार असतील किंवा तिथले काही स्थानिक नेते असतील त्यांना मिळालेला आहे आणि त्याच्या मार्फत विकास झालेला असं लोक म्हणतात। त्यामुळे विकासाचा मुद्दा घेऊन जाताना लोकच सांगतात की आमच्याकडे विकास झालेला आहे। आणि ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अपडेट देत आहेत। ज्ञानेश्वर, सूचक विधान आहे सुनेत्रा पवार यांचं। आज सुनेत्रा पवार दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दौऱ्यावर होत्या। संध्याकाळी जेव्हा आंबेगाव परिसरामध्ये शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आल्या तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांनी सकाळी रायरेश्वराच्या चरणी प्रार्थना केलेली होती, अभिषेक केलेला होता। याच निमित्तानं जेव्हा त्यांना विचारलं गेलं की रायरेश्वराकडे तुम्ही काय मागितलं, दादा मुख्यमंत्री व्हावेत का अशी इच्छा व्यक्त केली का, यावर सुनेत्रा पवार यांनी अगदी सूचक विधान केलेलं आहे। त्यांनी म्हटलंय की सगळ्यांच्याच इच्छा पूर्ण होऊ दे असं साकडं या निमित्तानं आज घातलेलं आहे आणि थेट बोलणं जरी सुनेत्रा पवार यांनी टाळलेलं असलं तरी त्यांना जे सांगायचं होतं त्यांनी ते अगदी सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। इतकंच नाही तर या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक त्यांनी केलेलं आहे, अजित पवारांचं कौतुक केलेलं आहे आणि ज्या ज्या सगळ्यांच्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील अशा पद्धतीचं वक्तव्य सुनेत्रा पवारांनी केल्याचं पाहायला मिळतं। ज्ञानेश्वर, धन्यवाद या माहितीबद्दल।